अरे संतोषराव वानखेड़े, अगर तुझे वार करना है तो चुप चुप के मत कर, यहाँ यहाँ आके वार कर। कौन? संतोष जी वानखेड़े। संतोष जी वानखेड़े ऐसा जादूगर, ऐसा षड्यंत्र इंसान। भाऊ ढिले कमी कर, बोलत आहे आता, लक्ष द्यायचं। ऐसा षड्यंत्री इंसान कि आपको देखते की देखते जे तुम्हाला पाहता पाहता केव्हा माशी बनवेल केव्हा खिशात टाकेल घेऊन जाईल, काही गॅरंटी नाही। पाहिलं कधी त्यांना? तुम्ही पाहिलं असेल, भाऊनी बघितलं। माझी त्यांच्याशी भेट झाली करडी या ठिकाणी। मी असा म्हणे त्या काळचा वैद होतो म्हणे, आमच्यासोबत योगिनीताई होत्या। बेटा म्हणे तुला म्हणे आता हातल्या हात इथे, जर मी आधीचा संतोष वानखेडे असतो म्हणे तुला आत्ताच्या आत्ताच माशी बनवली असती म्हणे, खिशात घेऊन गेलो असतो म्हणे। बाबांवर वार करायला गेले होते बाबा, की आज यांच्या या मान दे की बाबा जुमजुजीला सरळ ते चिकटवूनच देतो आणि त्यांचे हे जे सेवक आहेत यांनाही लावतो कामाला। असाच बसला तुमच्यासारखा। बैठक सुरू होती, 2 वेळा, पहिल्या वेळा वार केला बाबा, थोडेसे हल्ले, बाबांना समजलं काहीतरी होत आहे। सेकंड टाइम हुरू दिला। तिसऱ्या वेळेला जो शेवटचा वार चालवणार होता ना, अगदी बाबांनी म्हटलं त्याला, ओय संतोषजी वानखेडे उभे व्हा, काय लपून वार करताय, समोर येऊन वार करा। हा चमत्कार सर्वांनी डोळे देखत पाहिजे। आता काय करावं संतोषरावांना काही समजेना उमजेना। त्याला वाटलं हा कशाचा महाराज, याला दाढी नाही, जटा नाही, साधा कुर्ता धोती टोपी आहे, तरी एवढा असर आहे यांचा, इतका असर। बाबाला शरण गेला। बाबांनी सांगितलं पहिल्यांदा म्हणे तुझ्याजवळ जी काही विद्या आहे ना ती पहिल्यांदा विसर्जन कर आणि नंतर मार्गात आहे। दुसऱ्या दिवशी बापू उठले संतोषजी वानखेडे आणि यांनी कनानच्या नदीमध्ये जाऊन पूर्ण आपली विद्या विसर्जन केलं आणि बाबांकडे गेला। बाबांनी त्याला साधे कार्य नाही दिले, सरळ त्याग दिला। बाबांच्या काळात असे काही गृहस्थ आहेत, माननीय आहेत, की ज्यांना बाबांनी सरळ त्याग देऊन दिला। किती नशीबवान आहेत हे लोक। या नशीबवान लोकांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। असे क्वचित लोक आहेत की बाबांनी ज्यांना बिलकुल, तर विचार करा अशा या महान जादूगर म्हणा किंवा षड्यंत्री म्हणा, याच्यावर सुद्धा कुर्ता धोती टोपी साध्या माणसाचा एवढा असर होऊ शकते। तर आपण हम कौन से खेत की मुली है, आपली तर कुठेच लायकी नाही आहे, तरी परमेश्वराच्या कृपेने एवढं भरभरून मिळते। 9वे हवन कार्य आहे, सेवक संमेलन नाही आहे। सेवक संमेलन असता तर केव्हाचाच धिंगाणा सुरू केला असता आपण, पण आपलं कशाचं कार्य आहे? 9वे हवन कार्य आहे। गावात ऐकू गेलं पाहिजे की चला मार्गाचा कार्यक्रम सुरू आहे। बाबांनी काय काय केलंय, कोणता कोणता असर केलं यांच्या बाबांनी, हे माहीत झालं पाहिजे। नाहीतर काय होईल, मी सरळ सरळ येईन, गाणं म्हणीन, तुमच्याकडनं पेमेंट घेईन, घरी जाईन, काही अर्थ नाही। काही बरोबर आहे की नाही आहे? कमीत कमी पैसे देऊन कपडे विकत घेतले तर वर्ष 2 वर्ष टिकले पाहिजे। खरं आहे की नाही आहे? खरं आहे का? नाही तर बस एक वेळा घातला ना सरळ दुसऱ्या दिवशी पाहिलं तर पूर्ण चिंदाच झाले। खरं आहे ना? म्हणून मानव धर्माचा प्रचार प्रसार करताना आपल्याला बाबांनी आपल्याला एन्जॉयमेंट पण करायचं आहे, मनोरंजनही करायचं आहे, पण सोबत सोबत बाबांचा असर किती तेही बघायचं आहे। म्हणून सांगायचं आहे, बाबा जुमदेव जी के गुरु बाबा हनुमान जी, धीरे धीरे गाते सभी तुम्ही पण। कुर्ता धोती टोपी सर पर फिर भी हम पे असर, कुर्ता धोती टोपी सर पर फिर भी हम पे असर। सभी मिलके मेरे साथ गाएंगे जितने भी मानव धर्म के सेवक हैं। हाँ तैयार? तालियों के साथ। सीधे साधे बाबा हो